वहिनी वहिनी काय वहिनी चला लवकर, जिथे पप्पा तुमच्या ऑफिसची कुंडली मांडतायत. काय गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. झाला का ब्रेकफास्ट? हो, आम्ही बस थोडं कामाबद्दलच बोलत होतो. तुला पटतं मी काय म्हणतो ते? हो आजोबा. तुझी इथे जास्ती गरज आहे. समीर, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. आजोबा, आम्ही आजच जातो मुंबईच्या ऑफिसला. कशाला? म्हणजे अरे, मुंबईच्या छोट्या ऑफिस मध्ये कशाला जातोयस तू? आधीच कामाचा लोड काय कमी आहे का तुला? ते ऑफिस आम्ही हँडल करतो ना, ॲज ऑलवेज. हो की नाही पप्पा? तू ठरवलंस ना मुंबईच्या ऑफिसला जायचं? मजाच. ओके आजोबा. तू थांब, बाकी सगळे जा. यशवर्धन साहेबांचं ऑफिस आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये असणार आहे. सगळ्यांना कळवा आणि त्याप्रमाणे त्यांची केबिन तयार करा. ओके सर. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आयडिया. अगदी माझ्या मनातलंच बोललात तुम्ही पप्पा. महत्वाचा कॉल येणार आहे मला, मी आलेच. हो. याकडे जरा बारकाईने लक्ष दे. आणायचं पुढचे काही दिवस तू आहेसच. 2-3 स्थळं बघितली, ती बघून टाक. आजोबा, काल मी बिलवर सही केलं नाही म्हणून दोन्ही काकी तुझ्या कामाला लागलेत, हे लक्षात ठेव. याला लग्नाचं सांगून काय उपयोग आहे का? तू करशील लग्न? अहो, नेकीवर पूछपूछ. तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल त्याच्याशी करेन मी. आजपासून तू माझा नातू, हा तुझा मित्र. हा क्या बात है. म्हणजे थोडक्यात यश, मी आजपासून बॉसचा बॉस आहे. हा, हेच करेक्ट आहे. तू बॉस आणि मी तुझा मित्र. हॅलो, जग्गू गंमत करतोय, एवढं सिरियसली घेऊ नकोस तू. अरे, मुंबईच्या ऑफिसमध्ये मला कोणी ओळखत नाही. तिथे काय गडबड चालली हे जर का फाइंड आउट करायचं असेल ना, तर मला वाटतं हेच करेक्ट आहे. हा बॉस, मी याचा मित्र. दॅट्स फायनल. आजोबा, निघूया. चला. मला एक सांग, ही फाईल तुझ्याकडे काल कोण घेऊन आलं होतं? त्या माणसाकडे जर लक्ष द्या. अहो, मोठ्या सरांची साईन हवी आहे फाईलवर. 2 तास प्रवास करून आले मी यासाठी. 2 मिनिटाचं काम आहे हो, 1.5 तासापासून बसवून ठेवलंय मला. आजोबा, मला नाही वाटत काल जी फाईल घेऊन आली होती ती असं काही करेल. ती? हा. निघूया. थँक्यू. येतो आजोबा. मॅडम, हॅलो, घारतोंडे हिअर मॅडम. तुम्हाला काही अक्कल आहे का हो? काल कोणाच्या हातून फाईल पाठवली होती? पटकन सह्या घ्यायच्या सोडून ती इथेच पडून होती. का कुठला गोळ लक्षात आलाय काय माहिती. ऑफिसचा चार्ज लाडक्या नातवाने घेतलाय. तो पोहोचतोय ऑफिसला आत्ता. आता काही दिवसांसाठी आपले सगळे काळे धंदे बंद ठेवा आणि तो फाईलचा गोंधळ निस्तारा आधी. बघतो बघतो. नीट. अगं शेफाली, जपून. ती लहान आहे, तू नाही. अगं पण कसली क्यूट आहे ती. आणि मला ना लहान मुलं खूप आवडतात. मग लग्न कर. मी रेडीच. फक्त ना 500 करोड मला मिळाला ना की चट मग मी पट ब्या.
अरे काय चाललंय काय? आपापल्या जागेवर का नाही कोणी? कमाल आहे. कोण तू? इथे कशी आली? अहो हे पाळणा घर आहे का? इथे जर लहान मुलांना कामावर आणलं तर काम कोण करणार? इथे कामाचा पगार मिळतो, खेळण्याचा नाही. अरे चालू होतं का बघितलं? एकेकाचा पगार कापेल ना तेव्हा कळेल. नाही मॅडम, घारतोंडे सरांनी बोलवले. शिफाली जरा परीकडे लक्ष ठेव ना. मला घारतोंडे सरांनी बोलवलं. बोलावलं ना त्याने? या घारतोंड्याला काही काम नाहीये का ग? मी जाऊन येते. आई, आता तुला ते सरवलं ना, तुला पनिश करणार. आई बेटा, ती सर आहे ना, खूप छान जोक सांगतात आणि मला जोक ऐकायला बोलवलं. सो मी आले. तुझं काम कर. कोणाच्या परवानगीने तुम्ही मुलीला ऑफिस मध्ये आणलं? अहो ऑफिसचे काही रूल्स आहेत, या असल्या गोष्टी इथे अलाउड नाहीत. आणि अगदीच इमर्जन्सी असेल तर माझी परमिशन घ्यावी लागते. मी बॉस आहे इथला. आणि कालच्या फाईलचा रिपोर्ट दिला नाही तुम्ही अजून. काय झालं? सही झाली? हो सर. नाही सर, मी बराच वेळ तिथे थांबले होते, पण मोठे साहेबांना वेळ नव्हता म्हणून त्यांच्या माणसाला देऊन आले. काय? अहो कोणत्या भलत्या सगळ्या माणसाच्या हातात फाईल गेली तर काय होईल कल्पना आहे का तुम्हाला? सर ते मोठ्या साहेबांकडे काम करतात म्हणे. अहो कोण ते? नाव काय त्याचं? तुमचं नाव? सॉरी मॅम, आम्हाला जास्त बोलायची परमिशन नाही. माहित नाही सर, त्यांना परमिशन नाही सर काही बोलायची. मग दात काय काढताय तुम्ही? आणि नाव सांगायला परमिशन लागते? अहो काय बोलताय काय तुम्ही? तुमच्या या बेजबाबदारपणामुळे नोकरी जाणार माझी. तुमची मी तक्रार करू शकतो तुमची मॅडमकडे. करू का? नाही सर. मग दात काय काढताय, हसताय काय? का वेळ लागेल तुम्हाला? हो सर. नाही म्हणजे नाही सर. शट अप. क्या बॉस, तुमचं ऑफिस आलं. अरे काय बॉस यार, मला हे 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 का घातलंय मला? मी किती अनकम्फर्टेबल यार याच्यामध्ये. मला नाही करायचंय सगळं. उगाच अरे, घालून ठेवलंय मला. नाही नाही मला काय मला झेपणार नाही आणि त्याच्यावरती जातही नाहीये. कोट और नो कोट, तू बॉस मी एम्प्लॉय हे ठरलंय. अरे पण कशासाठी चाललंय सगळं? कशासाठी चाललंय सगळं? सकाळी सांगितलं ना घरी. सारखं विचारू नको. चला नको, मला नाही. यश चल. माझी तुझी रेषी